27 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर दरम्यान जयप्रकाश नगर परिसरातील वासुदेव राजूरकर यांची बुलेट रॉयल एनफील्ड मोटरसायकल चोरीला गेल्याची तक्रार सोनेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. फिर्यादीने आपली गाडी रात्री घराबाहेर लॉक करून ठेवली होती, परंतु सकाळी उठल्यावर ती गायब असल्याचे लक्षात आले. स्थानिक सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीनुसार तपास सुरू झाला. या तपासात धनराज अजय अक्कलवार 19 वर्षीय आणि 22 वर्षीय गौरव दिनेश गोडे हे दोघेही घाटंजी यवतमाळ येथील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकलेत. दोघांकडून चौकशी दरम्यान समजले की त्यांनी चोरलेल्या मोटरसायकली वडगाव आणि सोनेगाव परिसरात लपवून ठेवल्या होत्या. पोलिसांनी आरोपीकडून रॉयल एनफील्ड थंडरबर्ड 2 होंडा शाईन गाड्या जप्त केल्यात, ज्याची एकूण किंमत 1.5 लाख रुपये आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त ऋषिकेश रेड्डी आणि पोलीस निरीक्षक नितीन मगर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे. सध्या आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. सदर घटनेबाबत तक्रारदार वासुदेव केशवनंदजी राजूरकर वय 28 यांनी कळवले होते की 27 तारखेला त्यांनी त्यांच्या घरापुढे जी बुलेट लावण्यात आलेली होती ती चोरी गेल्याची त्यांनी माहिती दिली. तर आपलं जे तपास पथक आहे रात्रीच्या पेट्रोलिंगच्या वेळेला परत 2 जण म्हणजे त्यावेळेला जे आपण फुटेज प्राप्त झालं होते चोरीच्या ठिकाणावरून त्याच फुटेजवरून आपण निरीक्षण केलं असं जे 2 जणांचं आपण अनुमान किंवा निष्पन्न केले होते तेच ते मिळून आले. म्हणजे ते त्या ठिकाणी संशयास्पद फिरत होते. त्यावेळी ते फुटेज आणि हे व्यक्ती एकच असल्याचे पाहून आपण त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांना विचारपूस केली असं त्यांनी सांगितलं की अजून म्हणजे ती जी बुलेट चोरली ते कबूल केलं त्यांनी, तर अजून इतर 4 बुलेट आम्ही चोरणार होतो. तसे त्यांनी ॲड्रेस वगैरे लिहून ठेवलेले होते की कसं जायचं. त्यातले एका ॲड्रेसवर गेले असेल ते आपल्याला मिळून आले आणि त्यांना ताब्यात घेण्यात आलं. त्याच्या घरी जाऊन म्हणजे तो यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव इथे राहतो आणि घराजवळच त्याने एका निर्जन स्थळावरती गाडी लावून ठेवलेली होती. ती आपल्या पथकाने त्याच्या घरी जाऊन जप्त केलेली आहे. त्याचा सोबतचा जो आरोपी होता त्याला देखील ताब्यात घेऊन दोघांना अटक करून न्यायालयात हजर केलेलं आहे.